पुणेकर कधी काय करतील आणि कुठली तक्रार कोणाकडे करतील याचा नेम नाही. मात्र पुण्यातील रास्तापेठ परिसरामध्ये असणाऱ्या एक आजी आहेत, कुसुम, कुसुम घोडके असं नाव आहे, शिवरकर वाड्यात राहतात. आणि त्यांची रास्त मागणी जी होती त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याजवळ मांडली होती. नेमकं काय होतं आणि ते सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या. आजी काय तक्रार केली होती आणि हे का सुचलं तुम्हाला, नेमकं तुमचं म्हणणं काय होतं? तो विषय चालला होता, चौघजण आले होते, लाईट बिल भरायला गेले होते मी. तर त्या जाहिरातीला इतके वैतागले की म्हटलं ही तक्रार कुणाकडे करावी. मग ते रिपोर्टर म्हणले की तुम्ही, मला माहिती नव्हतं ते रिपोर्टर आहे म्हणून. तर ते काय म्हणले की आता सुप्रियाताई येणार आहेत तर त्यांच्याकडे तुम्ही तक्रार मांडा. म्हटलं ते घेतील का मानावर, बघा तर म्हणे सांगून. म्हणून मी सांगितलं त्यांना, त्या आल्याबरोबर सांगितलं असं असं. तर म्हटलं अहो आम्ही एकट्याच असतो घरात, दोघी तिघी म्हाताऱ्या. तर म्हणलं करमणूक म्हणून आम्ही मालिका बघतो, करमणूक म्हणून मालिका बघतो तर ते जाहिरातीच बघायला लागतात आम्हाला. मालिका असते 10-12 मिनिटाची, त्याच्यामुळं आम्ही वैतागलो. तर ठीक आहे, तुमचा धंदा आहे, तुम्ही कमी प्रमाणात मालिका दाखवा. आणि तरण्याताठ्या मुली तर काही हे बघायला नसतात, त्या दिवसभर कामाला. मग आम्ही येऊन जाऊन म्हातारीच माणसं. मग म्हाताऱ्या माणसाला नाही काय त्या जाहिराती बघायचं का, त्यांचा तर आम्हाला काय त्या जाहिरातीचा उपयोग पण नाही आहे. चांगल्या म्हणजे म्हाताऱ्या माणसाला बी काय त्या जाहिरातीचा उपयोग होईल असं तुम्ही दाखवायला पाहिजे ना. एक 8 मिनटं जाहिरात ठेवा, 20-22 मिनटं मालिका ठेवा. पैसे आम्ही एवढे भरायचे केबलला, ते काही जाहिरातीचे भरायचे का. आणि परत आमचा इथला नेहरू रस्ता जो आहे तर तो रस्ता डेव्हलप करायचा. नाही आजी, म्हणजे असं का वाटलं तुम्हाला एवढं जाहिराती? दिवसभर काय करतं मग? मग दिवसभर काय नाही, बसूनच इथं तिथं बसायचं, शेजारी पाजारी गप्पा मारायच्या. आणि आता तर काही काम नसतं. नाही, किती मिनटं जाहिराती, किती मिनटं मालिका असते? जाहिरात असती 15 मिनटं, मालिका असते 10 मिनटं, 10-12 मिनटं. मग काय उपयोग आहे त्या टी व्हीचा आणि त्या केबलला पैसे भरून. कंपनी आमच्याकडूनच टॅक्सचे पैसे घेते, कंपनी जी जाहिरातीवाल्यांचे त्यांना देतात, ते काय पदरचं देतात का. मग आमच्याकडूनच घेऊन, पण तुम्ही कमी प्रमाणात दाखवा ना जाहिराती. आणि आता ह्याचं बोलू का? नाही, मग ह्या सगळ्या तक्रारी झाल्या, मग सुप्रियाताईंना तुम्ही बोलल्या, ताई काय म्हटलं? मग ताई म्हणल्या ठीक आहे आजी, तुमचं बोलणं मी जरा मनावर घेईल म्हणून. म्हणलं मॅडम तुमच्या खात्यात बसत असलं तर बघा, नाही तर ओळखीने हे करा म्हणलं. काय मला तर माहिती त्यांच्या खात्यात ते बसत नाही आहे, तर तरी पण म्हणे मी प्रयत्न करील. त्यांना ते पटलं माझं बोलणं. त्या म्हटल्या बरोबर आहे, 22 मिनटं कार्यक्रम ठेवायला पाहिजे आणि 8 मिनटं जाहिराती दाखवा. पण मग तुम्ही सगळे चर्चा करत होते तिथं जाहिराती, त्यांचं काय म्हणणं होतं सगळ्या लोकांचं तुमच्या बरोबरचं? सगळ्यांचं काय ना, कुणी काय म्हणलं, आम्ही वाड्यातले तो वैतागलोच होतो जाहिरातींना. तर बंदच करतात काय काय वेळेला, मग ते कार्यक्रम चालू झाल्यावर लावतात टी व्ही. ही अशी तऱ्हा झालेली आहे. मग ह्या विषयावर आमचं आधी झालं तर तेच माझ्या डोक्यात बसलं, म्हणून मी बोलायला गेले. मग ते रिपोर्टर म्हणले की मावशी तुम्ही, मला माहिती नव्हतं ते रिपोर्टर आहे, ते म्हणले तुम्ही ताईंना तेवढं सांगा, सुळे ताईंना. म्हणून मी तो विषय राहिला माझ्या. नाही, पण मग हे सुप्रियाताईला तुम्ही सांगितलं, नंतर मग ते मोबाईलवर सगळीकडे फिरलं, मग काय म्हणले लोक तुम्हाला? अहो लोक म्हणले चांगला विषय घेतला मावशी तुम्ही, आतापर्यंत कोणाच्या डोक्यातच आला नाही हा विषय जाहिरातीचा, तुम्ही मेन विषयाला हात घातला म्हणे. काय तर हे बरं केलं तुम्ही. जाहिरातीला सगळेच कंटाळलेले. कुठले कुठले मालिका असतात, काय काय बघता? मालिका मी स्वामींची बघते, तुळजा भवानीची आणि कमळी, आणि ठरलं तर मग काय काय असतं मग त्याच्यात? काय नाही तेच बरोबर आहे. काय त्या मालिकेनं मी नावं नाही ठेवणार, व्यवस्थित काय काय वेगळं काय काय सारखं आहे. ठरलं तर मग आहे ना, कौटुंबिक दाखवलेले, ती सून कशी सगळ्यांना मिळून घेती, समंजस आहे, स्वयंपाकात लक्ष, एवढी वकिलाची बायको असून, आणि सगळ्या नातेवाईकांना असं तिनं कवटाळून घेतलेलं आहे, कुणाला दुखवत नाही. तिचं सायलीचं काम छान झालेलं आहे आणि घरातल्या सगळ्यांचंच. आता काय विनंती काय करणार आहे तुम्ही? आता विनंती म्हणजे आम्हाला अशा जाहिराती दाखवावं, ठरलं तर मग सारख्या, म्हणजे काहीतरी हल्लीच्या मुलींना घेण्यासारखं आहे त्यात. जाहिराती कमी करा आणि ते नेहरू रस्त्याचं तेवढं डेव्हलप करा, कारण रोड वायडिंग केलं तरी चालेल. सिग्नलचं चाललं होतं माझं,
पण त्या दिवशी ताईंच्या समोर माझा विषयच झाला नाही, मी गडबडून गेलेली ताई. मग आता काय सांगणार आहे तुम्ही, काय करावं? आता आम्हाला नेहरू रस्ता हे करा, ओलांडायला होत नाहीये. अहो अर्जंट काम झालं, दवाखान्यात जायचं असलं तरी रस्ता ओलांडायला होत नाही. इथले रिक्षावाले येत पण आता नाही. तुमच्यासारखे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत, अनेक ज्येष्ठ नागरिकांना जाहिरातीचा त्रास होतो का? होतो आमचा पण आता विषय. मग चालेल कसं, जाहिराती जर दाखवले नाही, नाही? दाखवा ना तुम्ही, कमी प्रमाणात दाखवा. आम्हाला माहिती तेवढी कल्पना आहे की जाहिरातीवरच कंपनी TV असतो म्हणून. सगळ्याच गोष्टी जेवढं त्यांना बाहेरचा पैसा मिळेल ना तेवढं त्यांचा खर्च निघून जातो, ते म्हणतो ना आम्ही, पण कमी प्रमाणात. पण तुम्ही जाहिरातीला वैतागला. हा, वैतागलोच आहे आम्ही. आणि रोड पण हे करा. आणि इथं सिग्नलचं जर काम होत असलं चौकात, तर तेवढं मात्र मी 8 वर्षापूर्वी अर्ज दिलेला 101 लोकांच्या सह्या घेऊन. काय कमिशनर ऑफिसपर्यंत गेले ते घेऊन, कमिशनर ऑफिसपर्यंत घेऊन गेलेली. पण अजिबात कुणी त्याचं, आणि तुमचं ते ट्रॅफिक पोलीस नाही का, त्या ऑफिसला बी नेलं समर्थला, कुणीच त्याचा विचार केला नाही. नक्की आजीची मागणी रास्त आहे आणि आजीचं म्हणणं आहे की जाहिराती कमी कराव्यात, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना एक करमणुकीचं साधन आहे ते मिळेल. आणि आजीचे याचबरोबर दुसरे प्रश्न आहे की जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती सिग्नल लावावा, नेहरू रस्त्यावरती, अशी मागणी आजीची आहे. त्यामुळे आजी सोशल मीडियावर व्हायरल जरी झाल्या असल्या तरी त्यांच्या भावना ज्या आहेत ते त्यांनी खासदार सुप्रिया सुळेजवळ व्यक्त केलेल्या होत्या आणि TV माध्यमांवरतीही आता त्यांनी व्यक्त केले. कॅमेरा आदर्श कटकेसह सागर साम TV पुणे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.